तर शरद पवार यांच्या या भूमिकेवरती सत्ताधारी नेत्यांनी देखील टीका केली आहे। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे। म्हणून त्याच्यामध्ये जातीय काहीतरी घुसखोरी होईल आणि ते त्या ठिकाणी सुद्धा जातीयवाद होईल असं म्हणायला काही हरकत म्हणू नये आणि त्याचा काही परिणाम त्यांच्यावर होणार सुद्धा। सन्माननीय शरद पवार साहेब मोठे नेते आहे, अनुभवी नेते आहे, पण कधी कधी मोठे नेते सुद्धा बोलताना त्यांचा अनुभव असतानाही चुकतात। पवार साहेबांनी चिंता व्यक्त केली असावी, पण वारीला समजून घेतलं तर वारी असा प्रवाह आहे की ज्या प्रवाहामध्ये जोही येईल तो शुद्ध होईल, ऊर्जावान होईल, सुखी समाधानी होईल। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवार यांचा उल्लेख मौलाना असा केलाय। त्यांच्या टीकेला पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उत्तर दिलं। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले। भारतीय जनता पार्टीने आणि आरएसएसने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक हिंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय। पवार साहेब जे म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचाराची लोक 60% आहेत, त्यातलाच हा तुषार भोसले आहे। मनुवादी विचाराचे अनेक लोक आहेत, हे पवार साहेबांनी अधोरेखित करून सांगितलं आणि ती वस्तुस्थिती आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही।